नमस्कार अँड वेलकम बॅक टू दी चॅनल क्रॅक UPSC विथ अश्विनी. आज आहे 17 ऑक्टोबर 2022 सोमवार आणि आजच्या द हिंदू न्यूजपेपर अनालिसिसला आपण इथे सुरुवात करणार आहोत. तर बघा फ्रंट पेजवर आज आपल्याला काही महत्त्वाचं सापडणार नाही. त्यानंतर एक महत्त्वाची न्यूज येते ती म्हणजे शेड्यूल कास्टबाबतची न्यूज आहे. शेड्यूल कास्ट म्हटलं, शेड्यूल ट्राईब म्हटलं, विमेन म्हटलं, एन्व्हायर्नमेंट म्हटलं किंवा आपलं जे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आहेत ते म्हटलं, तर काही सेन्सिटिव्ह टॉपिक्स असतात आणि न्यूजपेपरमध्ये जर त्याविषयी काही महत्त्वाचं येत असेल किंवा त्याविषयी नुसती न्यूज जरी येत असेल तरीही तिला आपल्याला 360 डिग्रीने पाहायचं असतं, कारण ही सेन्सिटिव्ह टॉपिक्स आहेत. जसं मी सांगितलं, UPSCची फेवरेट क्वेश्चन्स आपल्याला SC, ST, नॉर्थ ईस्ट इंडिया, ड्रग्स किंवा विमेन अँड चिल्ड्रन याबाबतची जी असतात आणि सोबतच एन्व्हायरमेंट, तर ह्यावर क्वेश्चन जी असतात ती फोकस करत असते UPSC. त्याच्यामुळे आपण ही जी न्यूज आहे ती इथे पाहून घेणार आहोत. पण यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण एक मॅप बेस्ड क्वेश्चन पाहून घेऊयात आणि टुडे स्पेशल काय आहे तेही जाणून घेऊयात. तर सगळ्यात पहिले आपलं जे मॅप बेस्ड क्वेश्चन आहे ते पाहून घेऊयात. काय करायचं आहे? जगाचा नकाशा ओपन करायचा आहे. जगाचा म्हणण्यापेक्षा थोडं आणि सोपं करूयात. भारताचा नकाशा ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये मानगड हिलॉक कुठे आहे ते शोधून काढायचं आहे आणि ते शोधून काढल्यानंतर त्याचं लोकेशन जे आहे ते खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. तर ही लोकेशन बघा, ही लोकेशन का चर्चेत आहे? सगळ्यात पहिले तर माहिती करून घ्या, हे जे मानगड हिलॉक आहे याला आदिवासी जालियनवाला असं सुद्धा म्हटलं जातं. खूप मोठा मसार इथे झालं होतं. तर नॅशनल मॉन्युमेंट ऑथॉरिटी जे आहे तिने रिपोर्ट केलेला आहे, जी युनियन मिनिस्ट्री ऑफ कल्चर आहे त्यांच्याकडे, की हे जे मानगड हिलॉक आहे याला मॉन्युमेंट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा मिळावा यासाठी ही रिपोर्ट आहे. त्याच्यामुळे ही जी लोकेशन आहे ती चर्चेत आहे आणि आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर टुडे स्पेशल जाणून घेऊयात. तर आज आपल्याला 2 ते 3 महत्त्वाचे दिवस पाहता येतील. तर बघा, 17 ऑक्टोबर आजचा हा दिवस इंटरनॅशनल चाइल्ड पॉवर्टी डे म्हणून सुद्धा ओळखला जातो किंवा यालाच IDEP म्हणजेच इंटरनॅशनल डे फॉर द इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी असं सुद्धा म्हटलं जातं. तर फक्त अंडर डेव्हलप्ड, अनडेव्हलप्ड किंवा डेव्हलपिंग कंट्रीजमध्येच नाही, तर जी डेव्हलप्ड नेशन्स आहे त्यामध्ये सुद्धा ही जी चाइल्ड पॉवर्टी आहे ती एक्झिस्ट करत असते. फूड, फ्रेश वॉटर सोबतच हेल्थ केअरच्या सुविधा, एज्युकेशन, न्यूट्रिशन ह्या काही बाबतीत चिल्ड्रेन जी मागासलेली राहतात त्यांना आपण चाइल्ड पॉवर्टी असं म्हणत असतो. तर जेव्हा पॅरेंट्स ही काही ॲम्युनिटीज असतात किंवा ही जी काही नेसेसिटीज असतात ते अफोर्ड करू शकत नाही, तेव्हा ही चिल्ड्रेन जी असतात ती सफर करत असतात. तर ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे चाइल्ड पॉवर्टी इरॅडिकेट करण्यासाठी किंवा चिल्ड्रनला सपोर्ट करण्यासाठीची, ही गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जेणेकरून फ्री नेसेसिटीज तिने प्रोव्हाईड करून द्यायला हवं. त्या देशाची जी रिस्पेक्टिव्ह गव्हर्नमेंट असेल तिची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि याची जी इन्फॉर्मेशन आहे ती स्प्रेड करण्यासाठीचाच आजचा हा दिवस आहे, 17 ऑक्टोबर, म्हणजेच इंटरनॅशनल डे फॉर द इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी. तर बघा, 1987 मध्ये पॅरिस जे आहे फ्रान्समध्ये तिथे सुरुवात झाली होती. तर दरवर्षी आपण पाहायचं झाल्यास, आकडा जर लक्षात ठेवायचा झाल्यास, जवळपास 10.6 मिलियन जी बालकं असतात ती दगावतात 5 वर्षांच्या आतच. ठीक आहे, म्हणजेच काय, 10.6 मिलियन म्हणजे जवळपास 10.5 मिलियन आपण ढोबळमानाने म्हणू शकतो. तर 10.5 मिलियन म्हणजेच किती? फ्रान्स, इटली, ग्रीस आणि जर्मनी ह्या 4 देशांची पॉप्युलेशन जेव्हा आपण एकत्र करू, तेव्हा ही जी पॉप्युलेशन आहे 10.5 मिलियन ही दरवर्षी दगावत असते. बालकांची 5 वर्षांच्या आतच त्यांचा मृत्यू होत असतो. त्यानंतर बघा, आणखीन एक महत्त्वाचा दिवस आज ऑब्झर्व्ह केला जातो, वर्ल्ड ट्रॉमा डे. तर हे जे आहे दिवस कशासाठी आज ऑब्झर्व्ह केलं जातं? तर जी काही लाईव्हज आहेत, लोकांचे लाईव्हज आहेत, ती सेव्ह करण्यासाठी, त्यांना एम्फॅसिस करण्यासाठीचा हा दिवस आहे. हा इथे ऑब्झर्व्ह केला जातो, इथे मार्क केला जातो. त्यानंतर जी काही इमर्जन्सी केसेस आहेत त्यांना प्रॉपरली अटेंड केली गेली पाहिजे आणि ट्रॉमा आणि सोबतच जी काही एज्युकेशन आहे या बाबतीतचं ते पब्लिकला देण्यासाठी आणि ट्रॉमाबद्दलची अवेअरनेस पसरवण्यासाठी हा दिवस ऑब्झर्व्ह केला जातो. तर ट्रॉमा इतका महत्त्वाचा का आहे? तर बघा, 45 वय वर्ष जे आहे, 45 होण्याच्या आतच कितीतरी जणांचा मृत्यू होत असतो ट्रॉमामुळे. तर कितीतरी जण म्हणजे नेमके किती? तर मलेरिया, संपूर्ण जगात आपण बोलतोय मलेरिया, HIV आणि TB यांना एकत्रित मिळून जितक्या डेथ्स होत असतात एका वर्षात, तेवढ्या डेथ्स ह्या ट्रॉमामुळे होत असतात. म्हणजे किती भयावह आहे ते आपल्याला इथून पाहता येईल. तर बघा, 5 BC मध्ये हेरोडॉटस यांनी सगळ्यात पहिले ट्रॉमा असं काही असतं आणि त्यांच्यामुळे मृत्यू होत आहेत असं इथे सांगण्यात आलं होतं. हेरोडॉटस यांनी सांगितलं होतं आणि 2011 पासून 17 ऑक्टोबर हा जो दिवस आहे तो इथे वर्ल्ड ट्रॉमा डे म्हणून ऑब्झर्व्ह केला जातो. त्यानंतर वळूयात आजच्या न्यूज डिस्कशनकडे. तर बघा काय म्हणतं आहे, शेड्यूल कास्टचं जे पॅनल आहे, शेड्यूल कास्ट पॅनल म्हणजेच काय, त्याला आपण NCSC असं म्हणत असतो, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट. तर हे पॅनल जे आहे ते एका इन्क्वायरीवरून किंवा एखाद्या
अनसबस्टॅन्शिएटेड ॲलिगेशन्स असतील त्याच्यावरून कुठल्याही पर्सनसाठी ही काय इन्क्वायरी करू शकत नाही किंवा इन्क्वायरी इनिशिएट करू शकत नाही, असं इथे कोण म्हणते? दिल्ली हायकोर्टाचं इथे स्टेटमेंट आपल्याला पाहायला मिळेल. तर हे NCSC म्हणजे नेमकं काय आहे ते इथे आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. तर ही जी न्यूज आहे तिथे काय म्हटलेलं आहे, एक इंजिनियर होता जो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत होता. तर त्याचं असं म्हणणं होतं की त्याला जातीच्या नावावरून शिव्या देण्यात येत होत्या किंवा त्याच्याबाबत डिस्क्रिमिनेशन करण्यात येत होतं आणि म्हणूनच त्याने ही जी फाईल आहे ती लॉन्च केली होती. आणि इथे काय म्हटलेलं आहे, दिल्ली हायकोर्ट काय म्हणत की कुठली स्पेशियस कंप्लेंट किंवा अनसबस्टॅन्शिएटेड ॲलिगेशन्स एखाद्या शेड्यूल कास्टचा व्यक्ती म्हणजे तोच व्यक्ती जर करत असेल तर इथे कुठलीही केस इनिशिएट केली जाऊ शकणार नाही NCSC द्वारा, म्हणजे शेड्यूल कास्ट जी कमिशन आहे नॅशनल कमिशन त्याच्याद्वारा ही कंप्लेंट इथे केली जाऊ शकणार नाही. केव्हा? जर तो व्यक्ती शेड्यूल कास्टचाच व्यक्ती जर ही कंप्लेंट करत असेल तर इथे त्याच्याबाबत ही जी आहे इनिशिएट करू शकणार नाही, असं इथे हायकोर्टाचं म्हणणं आहे. तर ही जी आहे NCSC म्हणजे नेमकं काय आहे? तर बघा, GS पेपर 2चं आपलं सोशल एम्पॉवरमेंट आहे, कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहेत आणि इश्यूज रिलेटेड टू SCs आणि STs हे जे टॉपिक्स आहेत ते इथे GS पेपर 2शी आपल्याला इथे हा टॉपिक इथे रिलेव्हंट करता येईल. तर NCSC बाबत आपण जाणून घेऊयात. NCSCचं महत्त्वाचं कार्य म्हणजे काय? जी SC कम्युनिटी आहे, शेड्यूल कास्ट्स आहेत त्यांना सेफगार्ड प्रोव्हाईड करून देणे. आणि लक्षात घ्या आर्टिकल इथे महत्त्वाचं ठरणार आहे. तर 338 आर्टिकल 338 जे आहे ते ह्या SCs बाबतचं डील करण्याचं हे काम करत असतं, म्हणजेच काय NCSCशी हे डील करत असतं. तर यांचं महत्त्वाचं आपण कार्य पाहून घेऊयात. तर इन्व्हेस्टिगेट करणे, मॉनिटर करणे, जी काही SC रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, ॲडवाईस करणे, प्लॅनिंग करणे आणि सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी जी शेड्यूल कास्ट आहे त्यांच्या सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करणे. त्यानंतर याचं हिस्ट्री आणि ओरिजिन थोडक्यात आपण पाहून घेऊयात. तर बघा आर्टिकल इथे लक्षात ठेवा. आर्टिकल 338च्या अंतर्गत स्पेशल ऑफिसर असायला हवं असं इथे सांगण्यात आलेलं आहे, ज्याला कमिशनर असं संबोधलं जातं. तर हे जे आपण पाहतोय तिथे फक्त 1 मेंबर सिस्टीम होती. ठीक आहे, सुरुवातीला फक्त एकच मेंबर असायचा, तो म्हणजे कमिशनर आर्टिकल 338 अनुसार. त्यानंतर काय झालं, 1990 मध्ये 65th अमेंडमेंट जी आहे ती करण्यात आली. मग ह्या अमेंडमेंटमध्ये आपल्याला मल्टी मेंबर सिस्टीम पाहायला मिळेल. पहिल्यांदा आपण पाहिली की फक्त एकच मेंबर होता आणि कमिशनर त्याला असं म्हटलं जायचं. त्यानंतर मल्टी मेंबर सिस्टीम इथे करण्यात आली. तर यामध्ये काय, याचं जे नामकरण आहे ते SC आणि ST असं दोघांना मिळून करण्यात आलं, म्हणजेच काय, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब, नॅशनल कमिशन फॉर SCs अँड STs असं याचं नाव करण्यात आलं. आणि अर्थातच यामध्ये जी अमेंडमेंट करण्यात आली, जी सुधारणा करण्यात आली ती आर्टिकल 338 मध्ये करण्यात आली. ठीक आहे, कारण आपण पहिले पाहिलं होतं आर्टिकल 338च्या अनुसार एक कमिशनर असेल, त्यानंतर आर्टिकल 338 मध्येच सुधारणा करून त्यानंतर एकच्या ऐवजी मल्टी मेंबर सिस्टीम करण्यात आली. त्यानंतर परत 2003 मध्ये आपल्याला अमेंडमेंट पाहता येईल. 89वी ही अमेंडमेंट आहे, 89th अमेंडमेंट आहे. त्यामध्ये NCSC आणि ST म्हणजे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ही 2 वेगवेगळी कमिशनमध्ये विभागण्यात आली. तर आर्टिकल 338 मध्ये आपल्याला NCSC पाहायला मिळेल, तर आर्टिकल 338A मध्ये आपल्याला NCST पाहायला मिळेल. ठीक आहे, लक्षात घ्या आर्टिकल 338च आहे, पण फक्त NCSC जे असणार आहे म्हणजे शेड्यूल कास्ट जे असणार आहे ते जे पूर्वीचं आर्टिकल 338 होतं त्यामध्येच असणार आहे. तर एक वेगळं भाग A करून आणण्यात आलं, ज्यामध्ये NCST सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर स्ट्रक्चरबाबत जाणून घेऊयात. यामध्ये एक चेअरपर्सन असणार आहे, म्हणजे जी मल्टी मेंबर सिस्टीम आणण्यात आली त्याच्यामध्ये काय असतं, एक चेअरपर्सन आहे, एक व्हाईस चेअरपर्सन आहे आणि 3 अदर मेंबर्स आहेत जे की प्रेसिडेंटद्वारा इथे नियुक्त केली जातात. त्यानंतर फंक्शन्स आपण पाहिली, त्यामध्ये सगळ्यात पहिले तर सेफगार्ड प्रोव्हाईड करणे, जी कोणी ST कम्युनिटी आहे त्यांना सेफगार्ड प्रोव्हाईड करणे. त्यानंतर त्यांचं राईट्स यांना सेफगार्ड करणे, म्हणजे सेफगार्डचीच कामं आपल्याला इथे पाहता येईल. आणि त्यानंतर ॲडवाईस करणे, सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटला ॲडवाईस करणे, सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट्सची प्लॅनिंग इथे राबवण्याचं काम आहे. त्यानंतर प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत त्यांना रिपोर्ट करणं, ॲन्युअली रिपोर्ट करणं, जी काही इम्प्लिमेंटेशन्स आहेत, स्कीम्स आहेत त्याबाबत इथे प्रेसिडेंटलाही ॲन्युअली रिपोर्ट करत असते. सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी आणि काही जे आपण पाहिलं वेलफेअर ॲक्टिव्हिटीज SCसाठी ही करत असते. तर ही NCSC नेमकं काय आहे ते लक्षात घ्या आणि सोबतच NCST सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आर्टिकल 338च्या अंतर्गत. त्यानंतर वळूयात नेक्स्ट न्यूजकडे. आज न्यूज फार कमी पाहायला मिळतील. त्यानंतर एडिटोरियलवर सुद्धा आपल्याला एकच एडिटोरियल म्हणजे 2 एडिटोरियल आहेत, पण
दोन्हीही हे वर्ल्ड फूड डे जो आपण काल ऑब्झर्व केला होता रविवारी 16 ऑक्टोबर रोजी वर्ल्ड फूड डे आपण ऑब्झर्व केला होता, त्याच्यावरच आधारित ही दोन्ही लेख असणार आहेत. त्यामुळे आपण दोघांना मिळून एक नेमकं इथे करणार आहोत, म्हणजे त्याचा सारांश आपण पाहून घेणार आहोत. तर बघा त्यानंतर नेक्स्ट न्यूज काय म्हणते, वन डे एक्झामसाठी ही महत्त्वाची ठरू शकते. तर मध्य प्रदेश हे पहिलं असं राज्य आहे ज्याने मेडिकल एज्युकेशनची जी बुक्स आहेत ती हिंदी लँग्वेजमध्ये आणलेली आहेत. ठीक आहे, आतापर्यंत आपण इंग्लिशमध्येच पाहत आहोत मेडिकल किंवा म्हणजे जी हायर स्टडीज आहेत, सायन्स स्टडीज आहेत ती सगळी इंग्लिशमध्येच आपण पाहत आलो आहोत. तर मध्य प्रदेश हे पहिलं स्टेट बनलेलं आहे जिथे हिंदी लँग्वेजमध्ये सुद्धा आता मेडिकल करता येणार आहे. तर सोबतच जी इंजिनिअरिंग आहे, JEE आहे किंवा नीट UGC एक्झाम्स असतात त्यांच्या बुक्ससुद्धा आता 10 लँग्वेजेसमध्ये इथे पब्लिश करण्यात येणार आहेत असं इथे सांगितलं गेलं आहे. तर बघा मला एक घटना आठवते आहे. मी पास आउट झाले होते, शाळेमधून पास आउट झाले, कॉलेजला गेले. त्यानंतर एक मुलगा होता, ज्युनियर होता माझा. तो मला भेटला होता आणि त्याला मी विचारलं, की "तुझं कसं चाललेलं आहे, म्हणजे काय सुरू आहे तुझं?" तोही तेव्हा 11वी-12वीत गेला होता, तेव्हा सहज भेट झाली आणि त्याला मी विचारलं. तर त्याने आर्ट घेतलं होतं आणि मला एकदम वाटलं, की आर्ट कसं काय घेतलं आणि म्हणजे हा तर खूप हुशार होता, कारण तो खरंच हुशार होता. तर असं वाटलं होतं, की तो कदाचित डॉक्टर, इंजिनिअरच बनेल. तर त्याने आर्ट घेतलं होतं. मग मी त्याला विचारलं, "तू आर्ट कसं काय घेतलंस? म्हणजे तुझा तर फोकस सायन्सकडे होता आणि त्याला इंटरेस्टही होता सायन्समध्ये आणि तसं तर तो ॲक्चुअली डॉक्टरच्याच फील्डमध्ये जाईल असं सगळ्यांनाच वाटत होतं." मग त्याने मला जे कारण सांगितलं होतं, तेव्हा मला वाटलं होतं, की खरंच आपलं जे एज्युकेशन आहे ना, ते मल्टीलिंग्युअल असायला हवं. म्हणजे त्याने काय कारण सांगितलं होतं, की त्याला इंग्लिश जमत नाही आणि सगळी जी आपली सायन्सची बुक्स असतात, ती सगळी इंग्लिशमध्ये असतात आणि फक्त ह्या एका कारणामुळे तो सायन्स घेऊ शकला नव्हता. मला वाईट वाटलं होतं त्यावेळी, पण काही उपाय नव्हता. तर बघा, हे खूप चांगलं पाऊल मला इथे वाटतं आहे, की जे आता आपली सरकार उचलते आहे. म्हणजेच जी आपली बुक्स आहेत, जी हायर स्टडीज आहेत, ती त्या रिजनल लँग्वेजमध्ये व्हायला हवीत, असं माझं पर्सनल मत आहे. म्हणजे त्या रिजनल लँग्वेजमध्ये जर आपली मराठी लँग्वेज आहे, तर मराठीमध्ये सुद्धा हायर स्टडीज व्हायला हवीत. कोणाची एखाद्याची कन्नड असेल, तेलुगू असेल किंवा एखाद्याची राजस्थानी असेल. नॉर्थ इंडिया म्हटलं तर त्यांना हिंदी जमते. पण जे आपण मराठी लोकं आहोत किंवा जी साऊथ इंडियन आहे, त्या लँग्वेजेसमध्ये हायर स्टडीज व्हायला हवी, जेणेकरून आपण एक खूप चांगलं प्रॉस्परस भारत इथे घडवू शकतो. त्यानंतर बघा नेक्स्ट न्यूज इथे लक्षात घेऊयात. तर रशियाचं जे एक काय आहे रोझोबॉन एक्सपोर्ट जे आहे, रोझोबॉन एक्सपोर्ट इथे पाहायला मिळेल. तर यांच्या ऑफिशियलने काय सांगितलेलं आहे, भारतासाठी स्प्रूट SDM-1 जी आहे, ती लाईट टँक इथे भारतासाठी तयार केली जाणार आहे रशियाद्वारा. तर ही एक ॲम्फिबियस टँक असणार आहे. म्हणजेच काय ॲम्फिबियस म्हणजे पाण्यात आणि जमिनीवर दोघातही ही काम आपलं करू शकेल. तर याला ॲम्फिबियस टँक असं म्हणत असतो. याचं टेंडर आता नुकतंच देण्यात आलेलं आहे. तर ही जी टँक आहे तिचं नाव लक्षात ठेवावं लागेल, स्प्रूट SDM-1. ठीक आहे, हे नाव इथे आपल्याला पाहतील. स्प्रूट SDM-1 ही एक लाईट ॲम्फिबियस टँक आहे. तर ऑक्टोबर 18 आणि 22 म्हणजे ऑक्टोबर 18 ते 22 ह्या दरम्यान जे गांधीनगर आहे गुजरातमधलं, तिथे डेफेक्स्पो आपलं होणार आहे आणि त्याच्या धर्तीवरच ही जी आहे रशियाने घोषणा केलेली आहे, की तो भारतासाठी स्प्रूट SDM-1 लाईट टँक इथे तयार करणार आहेत. तर ही कुठे लोकेट केली जाणार आहे, हिचं कार्य काय असणार आहे, तर जी आपली LAC आहे, जिथे आपल्याला भारत आणि चीन जो अक्साई चीनचा एरिया आहे, तिथे नेहमीच फ्रिक्शन पॉईंट पाहायला मिळतात. तर तिथे कारण ती उंच जागा आहे आणि उंचीवर नेण्यासाठी लाईट वेट असणारी टँक हवी आहे आणि म्हणूनच ही लाईट टँक रशिया भारताला देणार आहे. तर LACवर ही लोकेट केली जाणार आहे. पण लक्षात घ्या, LACवर ऑलरेडी आपली भारताची लाईट टँक आहे, ती म्हणजे जोरावर. तर ही जोरावर नावाची लाईट टँक आपण ऑलरेडी तिथे कार्यरत आहे आपल्या भारताकडून. त्यानंतर ही जी स्प्रूट SDM-1 आहे, ही सुद्धा इथे येणार आहे, त्या लडाखचा जो एरिया आहे तिथे. तर बघा आपल्याकडे जे कारगिलचं वॉर झालं होतं, त्याच्यानंतर तिथे ही गरज निर्माण झाली होती, की आपल्याकडे कुठलीतरी लाईट टँक असायला हवी, जेणेकरून ती तेवढ्या उंचीपर्यंत सहज जाईल आणि जी काही टेरेन आहे तिथलं अगदी भूभाग जो उंच सखल भूभाग आहे, तिथे ती कार्य करू शकेल, सक्षमपणे ती कार्य करू शकेल. तर अशी टँक आपल्याला हवी होती आणि त्यानंतर आता कार्य सुरू झालेलं आहे. जोरावरती ऑलरेडी तिथे लोकेट करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता रशियाकडून स्प्रूट SDM-1 ही सुद्धा लाईट टँक तिथे आता केली जाणार आहे. ठीक आहे, लोकेट केली जाणार आहे. त्यानंतर बघा जेमबाबत बोलायचं आहे आपल्याला. GEM जेम म्हणजे काय, तर स्टोन नव्हे. जेम म्हणजे ग्लोबल एनर्जी मॉनिटर. ही एक रिपोर्ट आहे, जी काही फ्युएल सोर्सेस आहे त्याचं युटिलायझेशन ट्रॅक करणारी ही जेम रिपोर्ट आपल्याला पाहता येईल. तर बघा भारताचं जे कोल माइन्स आहे ते काय दिलेलं आहे ते आपण आधी पाहून घेऊया.
तर जेम ग्लोबल एनर्जी मॉनिटर ही रिपोर्ट आपण पाहिली. तर ह्या रिपोर्टमध्ये काय सांगितलेलं आहे, भारताचं कोल माइन्स, ठीक आहे, ज्या खाणी आहेत कोल, तर फक्त 2/3 कॅपॅसिटी यूज करत असतात आणि काही मोठी माइन्स जी आहे ती तर फक्त 1% त्यांची कॅपॅसिटी यूज करत असतात. तर बघा 99 प्रोजेक्ट्स 99 प्रोजेक्ट्स जे आहेत 427 मिलियन टन प्रतिवर्ष इतकं त्यांच्यामधून प्रोडक्शन व्हावं इतकं एक्सपेक्ट केलं जातं. आणि त्यानंतर इथे काय म्हटलेलं आहे, जेमच्या रिपोर्टबाबत आपण बोलत आहोत. जेमच्या रिपोर्टमध्ये काय काय सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा वर्षातून ॲटलिस्ट 2दा तरी भारत जो आहे तो कोल क्रिसिस अनुभवत असतो. म्हणजे काय, कोलची कमतरता आपल्याकडे होत असते. जो दगडी कोळसा आहे त्याची कमतरता आपण अनुभवत असतो. 285 आपल्याकडे थर्मल पॉवर्स आहेत. त्याच्यापैकी 100 थर्मल पॉवर्स, किमान 100 थर्मल पॉवर्स जी असतात ती कोल स्टॉक जो असतो त्याच्या 25% खाली ती जात असते. म्हणजे 25% जी रिक्वायर आहे त्याच्याही खाली ती जात असते. म्हणजे 100 मध्ये तरी आपण असा अनुभव घेत असतो. त्यानंतर 50 तरी प्लांट्स असे आहेत ज्याच्यामध्ये 10% सुद्धा खाली हा जो स्टॉक आहे स्टॉक फॉल झालेला आढळेल. तर यामुळे काय, आंध्र प्रदेश, झारखंड, आपलं उत्तराखंड, मध्य प्रदेश यांच्यामध्ये जास्त पॉवर शॉर्टेज आपल्याला आढळून आलेलं आहे. तर ही जी जेम आहे, जेम काय म्हणते, ही कोल जेमकडे ही ग्लोबल एनर्जी मॉनिटर आहे. तर हे जेमकडे म्हणजेच ग्लोबल एनर्जी मॉनिटरकडे हा डेटा कसा जातो? तर हा डेटा जात असतो आपलं जे कोल इंडिया आहे, जी सगळ्यात मोठी आपली कंपनी आहे सर्व्हे करणारी, आपल्या कोलबाबतचे भारतातले जे काही कोळशाचे साठे आहेत त्याबाबत रिपोर्ट ठेवणारी ही जी कोल इंडिया आहे ती ॲन्युअली ह्या जेमला रिपोर्ट देत असते. त्यानंतर बघा अंडर डेव्हलपमेंट जी माइन्स म्हणजे जी आपल्या भारतात आता सध्या जी अंडर डेव्हलप आहेत, सुरू आहे ज्यांचं काम, ज्या माइन्सचं काम, त्यांच्यामुळे काय झालेलं आहे, तर 165 विलेजेसला इथून डिस्प्लेस करण्यात आलेलं आहे. त्यांना निगेटिव्हली अफेक्ट करण्यात आलं आहे. तर ह्या 165 विलेजेसमध्ये आपल्याला पाहता येईल 87,630 फॅमिलीज अफेक्ट झालेली आहेत, निगेटिव्हली अफेक्ट झालेली आहेत. आणि यामध्ये 41,508 म्हणजे जवळपास अर्धी जी लोकं आहेत, 87,000 पैकी 41 लोकं ही आपल्याला शेड्यूल्ड ट्राइब्स पाहता येईल, जी एस-टी आहेत ती पाहता येईल. त्यानंतर 22,686 हेक्टर ॲग्रिकल्चरल लँड इथे निगेटिव्हली अफेक्ट झालेली आहे. 19,297 हेक्टर फॉरेस्ट इथे अफेक्ट झालेलं आहे आणि 1,68,041 किलो लिटर वॉटर जे आहे, पाणी प्रत्येक दिवसाला इथे गरज पडत असते. ह्या जी अंडर डेव्हलप्ड कोल माइन्स आहेत, जे आता कार्यरत म्हणजे व्हायची आहेत, ज्यांचं कार्य सुरू आहे त्यांच्यासाठी जवळपास 1.5 लाख किलो लिटर पाणी लागत असतं प्रत्येक दिवसाला. तर हे 1.5 लाख किलो लिटर पाणी जे आहे 1 मिलियन लोकांना पुरवठा होईल इतकं हे पाणी आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे, जी न्यू माइन्स ओपन केल्यामुळे ही काही जुनी प्रॉब्लेम्स जी आहेत ती इथे सॉल्व्ह होऊ शकणार नाही आहेत. प्राईम मिनिस्टर जे आपले नरेंद्र मोदी आहेत त्यांचं नेट झिरो टार्गेट आहे. 2070 पर्यंत आपल्याला भारतातून कार्बन जो आहे तो नाहीसा करायचा आहे, झिरो करायचा आहे. त्याला आपण नेट झिरो टार्गेट असं म्हणतो. 2070 पर्यंत आपल्याला कार्बन मुक्त भारत करायचा आहे आणि जे रूरल इंडिया आहे त्याच्यावर आपल्याला निगेटिव्हली इम्पॅक्ट होताना इथे पाहतो आहे. म्हणजे कुठेतरी आपण इथे टार्गेटपासून लांब जात आहोत असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर न्यू माइन्स, नवीन जी अंडर डेव्हलप माइन्स आहेत त्यांच्यामुळे जो नुकसान झालेला आहे तो इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही न्यू माइन्स ओपन केल्यामुळे आपली ही काही जुनी प्रॉब्लेम्स आहेत ती इथे सॉल्व्ह होऊ शकत नाही असं इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा सेंटर आपण जे आहे कोविड-19 वॅक्सिन्स आपल्याकडे इतका स्टॉक अवेलेबल आहे की नवीन स्टॉक आता परत आपल्याकडे येणार नाही असं इथे छोटीशी न्यूज आहे, ती इतकी महत्त्वाची नाही आहे. त्यानंतर वर्ल्ड पेजवर पाहून घेऊयात. वर्ल्ड पेजवरही आपल्याला आज महत्त्वाचं काही सापडणार नाही. भारताच्या रिलेटेड कुठलीही न्यूज नाही आहे आणि आपल्याला इथे कुठलंही महत्त्वाचं असं आज आढळणार नाही. मनी वाईजवर आपल्याला काहीही नसतं, रिलेव्हंट असतं. त्यानंतर स्पोर्ट्स पेज आहे जो आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा नाहीच आहे. त्यानंतर थेट वळूयात आपल्या एडिटोरियलकडे. तर जसं मी सांगितलं बघा, एडिटोरियलवर एक आहे लेख, तो पण जो वर्ल्ड फूड डे झालेला आहे कालच्या दिवशी म्हणजेच 16 ऑक्टोबर रोजी, त्याच्याबाबत दिलेला आहे. ठीक आहे. लिव्ह नो वन बिहाइंड ही आपली 2022ची थीम आहे. वर्ल्ड फूड डेची ही थीम आहे. त्यानंतर बघा याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा मला जो वाटतो तो म्हणजे एक्सप्लेनरवरचा हा लेख. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जे ग्लोबल हंगर इंडेक्स आहे, ठीक आहे, GHI आहे, त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक आणखीनच घसरलेला आहे. म्हणजे काय, जी स्टार्वेशन आहे, भूक आहे भारतात ती वाढते आहे असं ह्या ग्लोबल हंगर इंडेक्सचं इथे म्हणणं आहे. तर बघा फूड जे आहे ते काय बेसिक ह्युमन राईट आहे आणि तरीही म्हणजे 9 पैकी एकाला क्रॉनिक हंगर आपण अनुभवतो आहोत. 1945 मध्ये, म्हणजे मी हा एक्स्ट्रा डेटा सांगते आहे, इथे दिलेलं नाही आहे ते.
तर 1945 मध्ये UN ने रिकॉग्नाइज केलं, की फूड हे जे आहे ते प्रिव्हिलेज नाही आहे, तर ते एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या इंडिव्हिज्युअलचा तो राईट आहे, तो हक्क आहे. एखाद्याला चांगलं फूड मिळणे हे त्याचा हक्क आहे, ते प्रिव्हिलेज नाही असं UN म्हणतो. तर बघा हंगर इरॅडिकेट करण्यासाठी, त्याच्याबद्दल अवेअरनेस पसरवण्यासाठी हा जो 16 ऑक्टोबरचा वर्ल्ड फूड डे आहे, तो इथे ऑब्झर्व्ह केला जातो. त्यानंतर बघा ह्या लेखामध्ये काय म्हटलेलं आहे ते पाहून घेऊयात. काय म्हणतंय? 2 वर्षात दुसऱ्यांदा हा जो आहे GHIचा विरोध आपण केलेला आहे. जी मिनिस्ट्री ऑफ विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट आहे, तिने विरोध केलेला आहे. तर आपला क्रमांक इथे लक्षात ठेवा वन डे एक्झामसाठी, तर हा अतिशय महत्त्वाचा आहे. तर 121 पैकी 107वा आपला क्रमांक आहे आणि तो किती मागे आहे ते इथे लक्षात येईल. श्रीलंका 66व्या क्रमांकावर आहे, म्यानमार 71व्या क्रमांकावर आहे, नेपाळ 81 आणि बांगलादेश हा 84व्या क्रमांकावर आहे. आणि त्यानंतर अफगाणिस्तानचा सुद्धा क्रमांक पाहता येईल. इथे दिलेला नाही आहे, मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मध्ये ॲड करत असते, जे मी पूर्वी वाचलेलं आहे किंवा मी जे रोज वाचत असते त्याच्यानुसार. तर अफगाणिस्तान जिथे वॉर आणि काही अशा स्थिती आहे, म्हणजे खूप वाईट स्थितीत आज अफगाणिस्तान आहे आणि तरीही त्याचा क्रमांक 109 आहे आणि आपला क्रमांक 107 आहे. म्हणजे कुठेतरी आपण अफगाणिस्तानसारख्या स्थितीत आहोत हंगरच्या बाबतीत, भूकच्या बाबतीत. तर इथे असं झालेलं आहे ह्या रिपोर्टमध्ये. आणि बघा मिनिस्ट्री ऑफ विमेन अँड चिल्ड्रन डेव्हलपमेंट जी आहे, तिने याचा विरोध केलेला आहे आणि 2 वर्षात दुसऱ्यांदा GHIला हा आपला विरोध झालेला आहे. तर आपला स्कोर इथे लक्षात ठेवा 29.1 आहे. 100 पैकी 29 गुण आपल्याला इथे मिळालेले आहेत. तर बघा ग्लोबल हंगर इंडेक्स जे आहे, GHI जे आहे, ते म्हणजे काय आहे? हे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह मेजर आहे आणि एक हंगर ट्रॅक करणारं हे एक इंडेक्स आपल्याला म्हणता येईल, जे की ग्लोबल लेव्हलवर सोबतच रिजनल आणि कंट्री लेव्हलवर सुद्धा काम करत असतं. UNचं जे SDG 2 आहे, SDG म्हणजे काय? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल दुसऱ्या क्रमांकाचं. पहिलं आहे ते पॉवर्टी म्हणजे गरिबी दूर करणे आणि दुसरं आहे आपलं हंगर म्हणजे भूक मिटवणे. तर असे आपल्याकडे 17 SDGs आहेत. त्याच्यापैकी दुसरं जे SDG आहे आपलं, म्हणजेच काय? झिरो हंगर बाय 2030. तर ही 17 ही SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ती आपल्याला 2030 पर्यंत गाठायची आहेत आणि हे दुसऱ्या क्रमांकाचं जे आपलं SDG आहे, झिरो हंगर बाय 2030. सॉरी. मग हा जो GHचा आहे तो कसा काढला जातो? तर त्याच्यासाठी 4 इंडिकेटर्स देण्यात आलेली आहेत. एक म्हणजे अंडर नरिशमेंट. तर हे अंडर नरिशमेंट जे आहे ते सगळ्यांसाठी लागू होतं, म्हणजे बालकं असतील किंवा अडल्ट्स असतील सगळ्यांसाठी लागू होतं. त्यानंतर बघा 3 आणखीन जी इंडिकेटर्स आहेत त्यामध्ये चिल्ड्रनचा समावेश आहे फक्त. तर बघा चाइल्ड स्टंटिंग हे आपल्याला एक पाहायला मिळेल. त्यानंतर चाइल्ड वेस्टिंग आहे. त्यानंतर चाइल्ड मॉर्टॅलिटी म्हणजे त्यांचा मृत्यूदर. तर ही आपल्याला 3 चिल्ड्रन बाबतची इंडिकेटर्स पाहायला मिळेल आणि एक अंडर नरिशमेंट. तर ही 4 इंडिकेटर्स का वापरण्यात आलेली आहेत? तर बघा जे काही इनॲडिक्वेट ॲक्सेस आहे, न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आहे किंवा फूड ॲक्सेस आहे, फूड क्वालिटी आहे, त्याची वल्नरेबिलिटी दाखवण्यासाठी हे जे आहे आपलं इंडिकेटर्स इथे घेण्यात आलेले आहेत. आणि मुलांवर का भर देण्यात आलेला आहे? तर मुलं जी असतात ती डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये असतात आणि ती जास्त वल्नरेबल असतात, म्हणजेच काय? जास्त असुरक्षित असतात. जी अडल्ट्स असतात त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ही वल्नरेबल आपल्याला पाहता येईल. तर ही 4 मॅट्रिक्स आपण पाहिली का इथे करण्यात आली. मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. इथे पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे. तर इथे एवढंच लक्षात ठेवा ही 4 मॅट्रिक्स का करण्यात आलेली आहे. तर हे एक बेसिस आहे, जे अंडर नरिशमेंट आहे ते एक मेजर करण्याचं बेसिस आहे. इनॲडिक्वेट ॲक्सेस मेजर इथे केला जाऊ शकतो. न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असेल किंवा फूड ॲक्सेस असेल किंवा फूड क्वालिटी असेल, त्याच्यासाठी वल्नरेबिलिटी जी आहे ती आपण इथून चेक करू शकतो ह्या इंडिकेटर्सद्वारा. आणि जसं सांगितलं मी, जी मुलं असतात ती मोर वल्नरेबल्स असतात अडल्टपेक्षा, ते इथे देण्यात आलेलं आहे. तर ही 4 मॅट्रिक्सच आपण का घेतली ते इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा ॲलिगेशन्स काय लावण्यात आलेली आहे, भारताने का विरोध केलेला आहे ह्या रिपोर्टचा. तर गॅलॉप वर्ल्ड पोलचा वापर करून FAO जे आहे, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन्सचा एक अंग आहे हा. तर त्याने ही जी रिपोर्ट आहे ती दिलेली आहे, त्यांच्याद्वारा देण्यात आलेली आहे. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, की प्रपोर्शन ऑफ अंडर नरिश्ड पॉप्युलेशन आहे, जो की भारताचा साईजचा विचार करता फार कमी आहे. त्याच्यामुळे हा जे ॲलिगेशन आहे एक इथे सांगण्यात येतं. भारतामध्ये पर कॅपिटा डायटरी एनर्जी सप्लाय जो आहे तो वाढतोच आहे, दरवर्षी वाढतो आहे आणि त्याच्यामुळे हा विरोध आहे तो इथे पाहायला मिळेल. तर GHIने आपल्या वेबसाईटवर इथे क्लेरिफाय केलेलं आहे. भारताचे ॲलिगेशन्स इथे क्लिअर केलेले आहेत. काय म्हणतं? GHI काय म्हणतं? रिस्पेक्टिव्ह देशांनी पुरवलेल्या जो फूड बॅलन्स शीट आहे त्याच्या आधारावरच ही जी GHIची रिपोर्ट आहे ती इथे बेस्ड असते.
तर ही फूड बॅलन्स शीट म्हणजे नेमकी काय असते, तर हे कॉम्प्रिहेन्सिव्ह पिक्चर असतं फूड सप्लाय पॅटर्नचा. एखाद्या देशात फूड सप्लाय पॅटर्न कसा आहे त्याचं कॉम्प्रिहेन्सिव्ह पिक्चर ह्या फूड बॅलन्स शीटमध्ये देण्यात येतं. आणि ही फूड बॅलन्स शीट असते ती प्रत्येक देश आपापली फूड बॅलन्स शीट बनवत असतो आणि ती शीट जो आहे तो GSIला प्रोव्हाईड करत असतो आणि त्यानंतरच GSI जे असतं ते आपली रिपोर्ट इथे प्रसिद्ध करत असतो. त्यानंतर 4 पैकी 3 इंडिकेटर्स बालकांसाठी का आहेत तेही आपण इथे पाहिलं होतं. तर काय म्हटलेलं आहे, बालसंख्येतील कुपोषितांचे जे प्रमाण आहे आणि 5 वर्षांखालील मुलांशी संबंधित जे काही निर्देशांक आहेत ते एकत्रित केल्यामुळे काय सुनिश्चित केलं जातं, तर लोकसंख्येचा जो अन्न पुरवठा आहे दोन्ही परिस्थितीत आणि लोकसंख्येच्या असुरक्षित म्हणजे जे वल्नरेबल आहेत, जी सबसेट आहेत, आपल्याला काही गट पाहता येतील वल्नरेबल गट, तर त्यांच्यामधील अपुऱ्या पोषणाचे परिणाम इथे कॅप्चर केले जातात. त्याच्यामुळे इथे जी 4 पैकी 3 इंडिकेटर्स आहेत ती मुलांसाठीची आहेत. तर बघा 4 इंडिकेटर्स ही जी आहेत ती इंटरनॅशनल कम्युनिटीद्वारा रिकॉग्नाइज केली आहेत आणि इंटरनॅशनल कम्युनिटीमध्ये भारताचा सुद्धा आपल्याला समावेश पाहता येईल. त्यानंतर ही जी कॉन्ट्रोव्हर्सी आहे, ही कॉन्ट्रोव्हर्सी का आलेली आहे? तर भारताचं काय म्हणणं आहे, की यामध्ये ग्राउंड रिॲलिटी आढळत नाही आहे. ह्या रिपोर्टमध्ये कुठेही ग्राउंड रिॲलिटी आढळत नाही आहे. 107व्या क्रमांकावर आपण आहोत. ही अतिशय आपल्यासाठी वाईट गोष्ट आहे. आणि दुसरं काय म्हणत आहे, जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं एफर्ट आहे ते इथे इग्नोर करण्यात आलेलं आहे. म्हणजे स्पेशली कोविड-19 पॅन्डेमिकमध्ये जे एफर्ट्स घेण्यात आले होते भारत सरकारद्वारा ते इथे इग्नोर करण्यात आलेले आहेत. तर कुठले एफर्ट्स घेण्यात आले होते आपण पाहिलं, जे ॲडिशनल 5 kg राशन पर पर्सन पर मंथ दिलं जातं. म्हणजे 2 रुपीज केजी, 3 रुपीज केजीनुसार जे राशन मिळतं त्याच्या व्यतिरिक्त 5 kg राशन PMGKAY प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनाद्वारा दिलं जातं. तर त्याला इग्नोर करण्यात आलं आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर ही GSI आपला कुठला क्रमांक आहे, 107वा क्रमांक आहे 121 देशांमध्ये आणि आपला जो स्कोर आहे तो 29.1 आहे. ठीक आहे, तर हा स्कोर लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे. आणि सोबतच काही जे आशियाई देश आहेत आणि स्पेशली जे भारताशी जास्त रिलेटेड आहेत त्यांचाही नंबर आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर श्रीलंकेचं 66 आहे, म्यानमारचं 71 आहे, नेपाळचं 81 आहे आणि बांगलादेशचं 84 आपल्याला पाहता येईल. आणि सोबतच अफगाणिस्तानचं सुद्धा लक्षात ठेवा 109 आहे. म्हणजे भारताच्या 2च अंक तो खाली आहे. तर आजचं जे न्यूज डिस्कशन आहे ते इथेच थांबवूयात आणि उद्या परत भेटूयात नवीन डिस्कशनसह. थँक यू सो मच.